थोड्याच वेळामध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मी सध्या महाड नगर परिषदेच्या बाहेर आणि या ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेच्या बाहेर आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्वांचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे असेल, कारण की रायगडमध्ये विशेष करून महायुतीमध्ये थेट लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 डिसेंबर रोजी जो राडा झाला होता त्यानंतर पुन्हा परिस्थिती अशी निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत, आपण त्यांची बातचीत करणार। सर, 2 डिसेंबर रोजी राडा झाला होता, आज मतमोजणी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जाते? 2 तारखेला जो प्रकार झालेला होता त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यातले बहुतांशी आरोपी हे फरार आहेत, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे। कालच माननीय न्यायालयानं त्यांची जामीन रद्द केलेली आहे आणि आज मतमोजणी आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती आज महाड शहरामध्ये SRPFची एक कंपनी, रायगड पोलीस दलाचे 15 अधिकारी आणि 125 लोक, त्याचप्रमाणे स्ट्रायकिंग फोर्स असा लावण्यात आलेला आहे। महाड शहरामध्ये बंदोबस्त एकूण 7 लेयर्समध्ये लावण्यात आलेला आहे। जे मतमोजणी केंद्र आहेत, मतमोजणी केंद्राच्या आतला बंदोबस्त, त्याच्यानंतर मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला 200 मीटर्सवरती संचारबंदी लागू केलेली आहे। त्या संचारबंदीच्या आजूबाजूला आपण बघता आहात आता की जिथे बॅरिकेडिंग्स लावलेले आहेत त्याच्या पलीकडे नो मॅन्स लँड असणार आहे। कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला त्याच्या आतमध्ये प्रवेश नसेल। त्या व्यतिरिक्त रेग्युलर जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक सर्क्युलेशनचे डायव्हर्जन पॉईंट्स नेमले गेलेले आहेत आणि महाड शहरामध्ये जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स दिले गेलेले आहेत। विशेष करून निवडणूक म्हटलं किंवा मतमोजणी प्रक्रिया म्हटलं की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गर्दी करत असतात। या कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तुमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय आवाहन कराल या कार्यकर्त्यांना? पक्षाच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठीच्या जागा अलॉट केल्या गेलेल्या आहेत। त्यांनी त्या ठिकाणीच थांबणं अपेक्षित आहे। त्यांची वाहनंसुद्धा त्या बाजूलाच लागलेली असतील, त्याच्यामुळे कोणतेही 2 जमाव समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली गेलेली आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्यावर। आपण पाहतोय की 2 तारखेला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाकडून सर्व काळजी जी आहे ते घेण्यात आलेली आहे आणि मतमोजणी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या आजूबाजूला 200 मीटर जे आहे ते संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, महाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।